भाव 3000 मिळाला पाहिजे. उसाला हमी भाव 3000 मिळाले 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 पाहिजे. शेतकरी एकजुटीचा विजय असो. शेतकरी एकजुटीचा विजय असो. साखर कारखान्याचा निषेध असो. साखर कारखान्याचा निषेध असो. की शिवण्याच्या कारखान्यावरती आज आपणाला काही शेतकरी आंदोलन करण्यासाठी बसलेले आहेत आणि काय त्यांच्या मागण्या आहेत हीच विषय आपल्या पुढं मांडण्यासाठी मी सचिनराव यादव सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ. मित्रांनो, वाकी शिवण्याच्या कारखान्यावर ज्या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत त्याच्यासाठी आज 5 जानेवारी 2025 रोजी बेमुदत उपोषणाला बसलेले आहेत. तर त्यांच्या काय मागण्या आहेत हे आपण त्यांना जाणून घेऊ मित्रांनो. आणि याच्यामध्ये उपोषणकर्ते सचिन सुरवसे, सुभाष भोसले आणि शंकर मेटकरी हे आमरण उपोषणासाठी आजपासून बसलेले आहेत आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आसपासच्या खेड्यातले शेजारचे कारखान्याजवळचे लोक त्यांना भेट देण्यासाठी आलेले आहेत. आता मी त्यांच्याशी संपर्क साधतो मित्रांनो. कोण आहे आता हे काय तुमची मागणी? उसाला 3000 दर दिला पाहिजे. उसाला 3000 दर मिळाला पाहिजे. हां. कारण सांगोल्यातल्या शेतकऱ्यांना 2800 दिला जातोय आणि बाहेर येणाऱ्या उसाला 3000 दिला जातोय किंवा संपूर्ण जिल्ह्यात 3000 न दिला जातोय. हिथंच का 2800 रुपये दिला जातोय ही आमची प्रमुख मागणी आहे आणि त्याप्रमाणे आम्हाला 3000 रुपये दर मिळाल्याशिवाय आम्ही उठणार नाही. बरं, अजून काय दुसरी मागणी तुमची? उसाला दर मिळालाच पाहिजे. 3000 रुपये उसाला दर मिळालाच पाहिजे. 3000 रुपये जमा झालेच पाहिजे. मित्रांनो, या शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. आपल्या सांगोल तालुक्यामध्ये एकच साखर कारखाना आहे आणि ह्या कारखान्याला 2800 रुपये प्रत्येक शेतकरी म्हणजे ऊस उत्पादक आहेत यांच्या अकाउंटवर जमा केलेत. पण शेजारचीच आमचा तालुका जे आहे पंढरपूर तालुका आहे आणि त्याच कारखान्याचे जे चेअरमन आहेत अभिजित आबा पाटील, विठ्ठल सहकार साखर कारखाना बेननगर तालुका पंढरपूर यांचे जे चेअरमन आहेत त्यांचंच हे युनिट आहे मित्रांनो. धाराशिवचं 4 नंबरचं युनिट आहे आणि सर्व कारखान्यावरती 3000 रुपयेनं पहिली उचल दिली जाते आणि ह्या सांगोल तालुक्यात 2800 रुपयेनं पहिला दर काढलेला आहे मित्रांनो. आणि त्याचीच एक अस्मिता, त्याचंच एक मनामध्ये इथल्या शेतकऱ्यांच्या दुःख वाईट वाटलं की आम्हीही शेतकरी आहे आणि तेही शेतकरी आहेत. आमचं 200 रुपये ते कट का करतात? हे 200 रुपये मागण्यासाठी म्हणजे आपणाला बरोबर 3000 पहिला टप्प्यात आले पाहिजे आणि दिपावळीला काय जे तुमचं असेल ते तुम्ही द्या. याच्यासाठी हे शेतकरी आमरण उपोषण करण्यासाठी बसलेले मित्रांनो. आणि ह्या कारखानदाराचे जे लोक आहेत यांनी या आंदोलनकर्त्याची विचारपूस करून यांच्या योग्य तो मार्ग काढण्यात यावा. काय अजून बोलायचं आहे कोणाला? सांगोल तालुक्यातून जो ऊस येतो त्याला हा 2800 रुपये प्रमाणे दर दिला जातो आणि पंढरपूर तालुक्यातून जो ऊस येतो हे आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे पंढरपूर तालुक्यातून जो ऊस येतो तो 3000 रुपये त्याला दर दिला जातो. आपल्या सांगोल तालुक्याचे आमदार बाबासाहेब देशमुख यांनी स्वतः ह्याच्यामध्ये लक्ष घालून आपल्या सांगोल तालुक्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्याचं काम करायचं आहे आणि या आंदोलनकर्त्यांना ही भेट देऊन योग्य तो आपण मार्ग काढावा अशी मी बाबासाहेबांना बी एक कळकळीची विनंती करतो. आसपासच्या सांगोलच्या नेत्यांनाही एक विनंती आहे. हे सर्वसामान्य गोरगरीब जे ऊस उत्पादक आहेत यांचीसुद्धा अपेक्षा आहे की आम्हाला 3000 रुपयेनुसार दर जाहीर करण्यात यावा. 3000 रुपयेप्रमाणे पैसे मिळावे हीच ह्यांची अपेक्षा मित्रांनो. आज सकाळी या धाराशिव युनिट क्रमांक 4चे जे संचालक आहेत सावंतसाहेब हे आज आलेले होते. त्यांनी विनवणी करत होते की आंदोलन स्थगित करा. 2800 रुपये देतो आणि दिवाळीला एक 200 रुपयाचा हप्ता देतो. हे आंदोलनकर्त्यांचा त्यांच्यावर विश्वास बिलकुल नाही. कारण की पाठीमागच्या वर्षी त्यांनी 2800 दर जाहीर केलेला होता आणि त्याच्यामध्ये 2700 रुपये दर दिला आणि 100 रुपये तसेच ठेवले आणि नंतर देतो. त्या आज तागात त्यांचे 100 रुपये दिलेले नाहीत. पाठीमागचे 100 रुपये बी त्यांना देण्यात यावं असे आंदोलनकर्त्याची भाव मिळाला पाहिजे. उसाला हमी भाव 3000 मिळाले 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 पाहिजे. शेतकरी एकजुटीचा विजय असो. शेतकरी एकजुटीचा विजय
साखर कारखान्याचा निषेध